जगातील माझ्या सर्व सख्या बांधवांना सप्रेम नमस्कार. आज मी आधुनिक साधनाचा वापर शक्यतोवर टाळा, निसर्गाशी जुळून घ्या आणि सुदृढ व्हा या विषयावर माझे विचार मांडणार आहे. याला इंग्रजीमध्ये ॲडॅप्टेशन म्हणजे जुळवून घेणे म्हणतात. निसर्ग हा केवळ आपल्या सभोवतालची गोष्ट नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा मूलभूत पाया आहे. निसर्गाने मानवाला आणि इतर सर्व सजीवांना अत्यंत विचारपूर्वक निर्माण केले आहे. प्रत्येक मानव एकमेकापासून अनंत प्रकारे वेगळा आहे, परंतु या सर्व विविधतेमध्ये एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे निसर्गाशी मर्यादित प्रमाणात जुळवून घेण्याची सजीवाची अद्भुत क्षमता. मानवाचे शरीर अत्यंत अद्भुत आहे. ते थंडी, उष्णता, प्रकाश, अंधार यासारख्या विविध परिस्थितीशी हळूहळू जुळवून घेऊ शकते. मात्र यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे सातत्यपूर्ण सराव आणि संयम. सुरुवातीला थोडासा त्रास होतो, अस्वस्थता जाणवते, पण जसे आपण हळूहळू त्या परिस्थितीत वेळ घालवू लागतो, तसे शरीर त्या बदलांना स्वीकारायला शिकते. उष्णतेत थोडा वेळ राहणे, थंडीत काही काळ घालवणे ही केवळ सहनशक्ती वाढवण्याची बाब नाही, तर ती शरीराला अधिक सक्षम आणि मजबूत बनवण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कालांतराने जे आधी कठीण आणि असह्य वाटत होते, ते सहज आणि नैसर्गिक वाटू लागते. आज आपण पाहतो की थोडी उष्णता वाढली की पंखा, कूलर किंवा AC आवश्यक वाटतो. थंडी आली की जाड ब्लँकेट किंवा रूम हीटर याशिवाय पर्याय नाही असे वाटते. थोडे अंतर चालायचे असले तरी आपण स्कूटर, मोटारसायकल, कार इत्यादी वाहनाचा वापर करतो. वाहनाशिवाय पर्याय नाही असे वाटते. पण या साधनाचा मर्यादित कामासाठी उपयोग होतो, परंतु त्यांच्या देखभालीसाठी आपला अमूल्य वेळ, अमूल्य ऊर्जा, पैसा इत्यादी खर्च होतो आणि शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. म्हणजे सुखापेक्षा दुःख जास्त वाढते. म्हणजे नाकाला नथ जड होणे असे होते. परंतु जर आपण निसर्गाशी जुळवून घेण्याची सवय लावली, तर या कृत्रिम साधनावर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे शरीर अधिक सुदृढ, सक्षम आणि तंदुरुस्त बनते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मन अधिक स्थिर, शांत आणि संयमी होते. आत्मविश्वास आणि सहनशक्ती वाढते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण निसर्गाच्या अधिक जवळ जातो. आपल्या परंपरेत अनेक मुनी, साधू आणि संत यांची जिवंत उदाहरणे आहेत. त्यांनी उष्ण, थंड वातावरणात अल्प आहार आणि साधे जीवन यांचा स्वीकार करून निसर्गाशी सखोल सुसंवाद साधला. ते विना वस्त्र व पादत्राण तासन तासभर उन्हामध्ये किंवा अतिथंडीमध्ये तपश्चर्येसाठी बसतात. त्यामुळे त्यांना बाह्य सुख साधनाची गरज भासत नाही. त्यांच्या जीवनातून आपण साधेपणा, संयम आणि संतुलन याची प्रेरणा घेऊ शकतो. आजची खरी गरज आहे ती जाणीवपूर्वक आणि सजगपणे जगण्याची. अनावश्यक कृत्रिम साधनाचा वापर कमी करून शरीर आणि मन
अधिक नैसर्गिक बनवण्याची गरज आहे. कारण भविष्यात येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी हीच जीवनशैली आपल्याला उपयोगी पडणार आहे. चला आपण प्रत्येकजण एक छोटा पण महत्त्वपूर्ण संकल्प करूया. निसर्गाशी जुळवून घेण्याचा, कृत्रिम साधनावर अवलंबून कमी राहण्याचा आणि आपल्या शरीराचा आदर करण्याचा आणि जीवन साधेपणाने पण सामर्थ्याने जगण्याचा संकल्प करू. कारण निसर्गाशी जुळवून घेतलेला मानवच खऱ्या अर्थाने निरोगी, समाधानी आणि समृद्ध असतो आणि भविष्यातील परिस्थितीमध्ये जगू शकेल. धन्यवाद.